नमस्कार मित्रांनो, मी गायत्री नेमाडे दुर्गा स्कॉलर मॅथ्स गाईडमध्ये आपले मनापासून हार्दिक स्वागत। मित्रांनो, 20 जानेवारी 2024 म्हणजे आजच्या रोजी आपली 5th नवोदय विद्यालयाची पात्रता परीक्षा संपन्न झालेली आहे। आपल्याजवळ के सेट आहे। चला तर मग आपण आज गणिताची उत्तरसूची संपूर्ण स्पष्टीकरणांसह आणि ट्रिक्ससह सोडवणार आहोत। चला तर मग लगेच बघूया। अंकगणित 5वी नवोदयचा आपल्याला दिलेला आहे याप्रमाणे, आणि आपल्याला पहिला प्रश्न आहे 41 नंबरचा। प्रश्न दिलाय 31.7/16 याचा अपूर्णांकात रूपांतर होते, म्हणजे आपल्याला दशांश अपूर्णांकामध्ये करायचं आहे। तर यासाठी हा प्रश्न सोडवायचा बघा कसा, याप्रमाणे। तर यांचा करायचा गुणाकार आणि तिच्यामध्ये 7 मिळवायचे। तर 31 मल्टिप्लाय बाय 16 प्लस 7 करायचे। बोर्डमास रूल नुसार आधी यांचा गुणाकार करायचा, छेद 16 राहणार आहे। तर यांचा गुणाकार 16 × 16, 3 1 हजाला 16 48 आणि 1 49 प्लस 7 आणि छेद जसाचा तसा करायचा आहे आपल्याला। यांची जर बेरीज केली 6 आणि 7 13 होतात, हातचाला 1 10, 503 ला 16 ने जर भाग दिला तर पहा आपल्याला एवढं उत्तर मिळतं, म्हणजे 31.4375 31.4375, आणि ते उत्तर आहे पर्याय क्रमांक सी वर, म्हणून योग्य उत्तर येईल पर्याय क्रमांक सी। त्यानंतर 42 नंबरचा क्वेश्चन आहे, एका वस्तूला रुपये 2540 मध्ये विकल्यानंतर होणारा लाभ त्याच वस्तूला रुपये 1850 मध्ये विकल्यानंतर होणाऱ्या तोट्या इतकाच आहे। वस्तूची किंमत किती आहे? यामध्ये आपल्याला काय करायचं, खरेदी किंमत काढायची आहे। 42 नंबरचा आपल्याला पहिली विक्री दिलेली आहे, म्हणजे सेलिंग प्राइस म्हणजेच विक्री दिलेली आहे 2540 रुपीज, आणि दुसरी विक्री दिलेली आहे, म्हणजे सेलिंग प्राइस दिलेली आहे, ही पहिली आहे ही दुसरी आहे, त्या 1850 रुपये। यांची जर वजाबाकी केली तर आपल्याला नफा अधिक तोटा दोघं पण मिळतो ते बरोबर। यांची वजाबाकी केली तर इथे आपल्याला 690 रुपये येतात। पण आपल्याला कुठलाही एकच भाग काढायचा आहे। जर आपण नफा काढायचा असेल तर याला आपल्याला काय करायला लागेल, 2 ने भाग द्यावा लागेल, कारण नफा आणि तोटा दोघं पण सेम आहेत, इक्वल आहेत, म्हणून 2 ने भाग द्यायचा आहे। तर 2 6, 2 8, 2 10, 2 3 6, 2 4 8, 1 कॅरीओव्हर झाला, 2 5 10, म्हणजे इतके रुपये काय झाले, तर नफा इतका आला आणि तोटा पण तितकाच येईल। तर आपल्याला खरेदी बरोबर विक्री वजा नफा केला, म्हणजेच सेलिंग प्राइस मायनस प्रॉफिट जर केला तर आपल्याला कॉस्ट प्राइस मिळणार। इथे आले 2540 मायनस 345 मायनस केले तर इथे 0 10 मधून 5 गेले, 5 आले, 13 मधून 4 गेले, तर 9 मिळाले। इथे 4 मधून 3 गेला 1, आणि हे 2 जसेच्या तसे, म्हणजेच किती आले 2195 इतके रुपये मिळाले, आणि तो पर्याय आहे पर्याय क्रमांक बी वर, म्हणून योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, हे त्याचं करेक्ट उत्तर आहे। त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे 43 नंबरचा, जर a/b किंवा a/b अपूर्णांक मध्ये जिथे a बरोबर b वजा 3, a ची किंमत दिली b वजा 3, आणि आपल्याला ही पदावली दिली आहे, तर a/b ची किंमत काढायची आहे। यामध्ये बघा आपल्याला छेद समान आहे, म्हणून वरच्याची आपण काय करायची, बेरीज वजाबाकी करून घेतली। हे a अधिक 10 वजा a छेदस्थानी b बरोबर 10/7। आता हा प्लस आहे, हे मायनस आहे, म्हणजे ही यांची वजाबाकी केली तर 0 उत्तर येईल। इथे 10/b बरोबर 10/7 आले। यांचा तिरकस गुणाकार केला तर 10 × 7 बरोबर
10 मल्टिप्लाय बाय बी येणार। आता हा 10 इकडे गुणाकारात आहे तर त्याचा गुणाकार व्यस्त जर केला तर आपल्याला बी ची किंमत मिळते 10 गुणिले 7 बरोबर हे 10 छेदस्थानी गेले तर हे गेले तर बी ची किंमत मला 7 मिळाली। आता मला ए ची किंमत काढायची आहे। मग आता इथे पहा आपल्याला इथे दिलेला आहे ए बरोबर बी वजा 3 म्हणजे ए बरोबर बी -3। बी ची किंमत आपल्याला आलेली आहे 7। 7 मधून काय करायचे आहे 3 वजा केले तर ए ची किंमत आपल्याला 4 मिळते आणि प्रश्नामध्ये म्हणून आपल्याला ए अपॉन बी बरोबर ए ची किंमत 4 आली आहे, बी ची किंमत 7 आली आहे तर आपल्याला अपूर्णांक मिळतो 4/7 म्हणजेच 4/7 मिळतो आणि तो पर्याय आहे पर्याय क्रमांक सी वर। म्हणून योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी। त्यानंतर 44 नंबरचा क्वेश्चन आहे एका चौरसाची प्रत्येक बाजू तिच्या 1/3 इतकी कमी केल्यास चौरसाचे क्षेत्रफळ डॅश डॅश असेल। 1/7, 1/3, 1/8 आणि 1/9। आता हा प्रश्न सोडवताना बघा काय करायचं आपल्याला। हा प्रश्न सोडवताना पहा आपल्याला किती दिलाय 1/3 पट किती आहे 1/3 इतकी बाजू काय केली कमी केली म्हणजे लेस केली तर आपल्याला क्षेत्रफळामध्ये काय फरक पडतो क्षेत्रफळ म्हणजेच एरियामध्ये काय फरक पडेल तर 1/3 काय करायचा याचा घन म्हणजे एवढं केलं तर याचा वर्ग करायचा कारण चौरसाचा सूत्र आहे बाजूचा वर्ग म्हणजेच इथे आपल्याला येईल बाजू वर्ग याप्रमाणे म्हणजेच काय करायचं बाजूचा इतक्याने कमी केली तर हे केलं तर 1/9 इतकी काय येईल इतक्याने काय असेल ती म्हणजे क्षेत्रफळ किती असेल तर 1/9 असेल याला आपण म्हणतो 1/9 1/9 याप्रमाणे म्हणजेच आपण त्याला काय म्हणणार 1/9 याचा काय करायचं दोन्हीचा जर वर्ग केला एकाचा वर्ग काय होतो 1 होतो आणि 3चा वर्ग किती होतो तर 9 होतो म्हणजे हेच त्याचं काय असणार आहे आपलं उत्तर असणार आहे। याप्रमाणे हा सोडवायचा होता म्हणजेच इथे उत्तर आपल्याला काय मिळालेलं आहे पर्याय क्रमांक डी चौथा पर्याय मिळालेला आहे। त्यानंतर 45 नंबरचा क्वेश्चन आहे एक आयताकार प्लॉटचे क्षेत्रफळ 49चा प्रश्न आहे एक आयताकार प्लॉटचे क्षेत्रफळ 616 स्क्वेअर मीटर इतके आहे त्याची रुंदी म्हणजे ब्रीथ दिलेली आहे 22 मीटर दिलेली आहे प्लॉटचे चारी बाजूला रुपये 7.50 प्रति मीटर या दराने कुंपण घालण्याचा एकूण खर्च किती येईल आपल्याला काय करायचंय कुंपण घालायला सांगितलेलं आहे म्हणजे हा प्रश्न सोडवताना इथे याप्रमाणे आयताकृती एक प्लॉट आहे आणि याचं क्षेत्रफळ दिलेलं आहे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी आणि क्षेत्रफळ दिलाय 616 लांबी माहिती नाहीये रुंदी 22 दिलेली आहे म्हणजे लेंथ इज इक्वल टू 616/22 केले तर याचं उत्तर येतं 28 मीटर म्हणजे लेंथ आली 28 मीटर आणि ब्रीथ मिळाली आहे 22 मीटर मिळालेली आहे। आता याचं आपल्याला काय करायचं आहे की आपल्याला आयताकृतीला कुंपण घालायचं आहे म्हणून परिमिती काढायची यामध्ये परिमिती म्हणजे पेरिमीटर काढायचं आहे लेंथ प्लस ब्रीथ लांबी अधिक रुंदी आणि गुणिले 2 करायची म्हणजे दुप्पट करायची यांची बेरीज 28 अधिक 2 30 होतात 30 मध्ये 20 मिळवले 50 50 होतात 50चे डबल केले दुप्पट केली तर 100 मीटर ही काय झाली पेरिमीटर झाली आणि एकूण खर्च करायचा असेल तर 100 गुणिले म्हणजे परिमिती गुणिले आपल्याला प्रति चौरस मीटर साठी 7 रुपये 50 पैसे खर्च येतो यांचा जर गुणाकार केला तर आपल्याला एवढा मिळतो
पॉईंट नंतर 2 डिजिट आहे म्हणून 2 घरं मागे यायचंय, 1 आणि 2 आणि इथे पॉईंट ठेवायचे, म्हणजे एकूण खर्च किती मिळाला? ₹750 असा दिलेला आहे. म्हणजेच आपल्याला उत्तर काय मिळणार आहे या प्रश्नाचं? पर्याय क्रमांक डी 750 हे योग्य उत्तर होतं. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघूया. त्यानंतर बघा 46 नंबरचा प्रश्न आहे. एक मशीन एका मिनिटात 12 पाने छापू शकते, तर 5760 पेजेस छापण्यासाठी प्रिंट करण्यासाठी किती वेळ लागेल? तर यामध्ये पहा 12 पानांसाठी 1 मिनिट, तर याच्यासाठी किती मिनिट? म्हणजे आपल्याला काय करायचं आहे? 5760 ला 12 ने भाग द्यायचा आहे. तर इथे येतो 12 चोक 48, नंतर 12 8 96 आणि 0, म्हणजे किती मिनिटं लागतील? इतके मिनिट लागतील. पण आपल्याला पर्यायामध्ये तास दिलेले आहेत म्हणून याला काय करायचं? 60 ने भाग द्यायचं. हे 0 गेलं, हे 0 गेलं. 6 8 48 म्हणजे किती तास लागतील? 8 तास, म्हणजेच 8 आवर्स लागतील. आणि तो पर्याय आहे पर्याय क्रमांक बी वर. याप्रमाणे आपल्याला 46चं उत्तर मिळालं. त्यानंतर 47चं उत्तर बघा. याप्रमाणे जर आपण केले तर AOB आपल्याला x दिलाय, अधिक BOC 2x दिलाय, अधिक हे 4x अधिक 6x, आणि याच्यामध्ये आपल्याला हे 100 दिलेले आहेत. 100 बरोबर आपल्याला वर्तुळाच्या म्हणजे केंद्रबिंदू भोवती जे पूर्ण किती अंशाचा वर्तुळ होतो? तर 360 अंशाचा होतो. याप्रमाणे यांची सगळ्यांची बेरीज केली. 6 आणि 4 10, 10 + 2 12, 12 + 1 13x मिळाले, इज इक्वल टू हे इकडे वजा केले म्हणजे 360 मधून 100 वजा केले तर इथे येतात 13x बरोबर. यांचे वजाबाकी केली तर 260 आली. x ला आपण काय करायचं? 260 बरोबर हे 13 इकडे भागाकारात गेले म्हणून आपल्याला x मिळतं 20 अंश मिळतात. म्हणजे पहिला आपल्याला हे मिळालं 20 अंश, इथे दुप्पट आहे. 20 दुणे हे झाले 40, हे झाले 20, 20 दुणे 40 झाले. हे 4 आहेत, 4 × 20, 24 जा 80 होतात. आणि हे 6 आहेत, म्हणजे इथे आपल्याला 6 × 20 केले तर 120 अंशाचा होतो. म्हणजे बघा 20 हा AOB x 20 40 80 आणि 120 अंशाचा, म्हणजे पर्याय क्रमांक पहिलं उत्तर आपलं बरोबर आहे. त्यानंतर 48 नंबरचा क्वेश्चन आहे. जर 2 कोनांची बेरीज एक विशाल कोन आहे तर पुढीलपैकी कोणता पर्याय अशक्य आहे? अशक्य विचारलेला आहे. आपल्याला 2 कोनांची बेरीज काय दिली? विशाल कोन दिली, म्हणजे ऑब्ट्यूस अँगल दिलेला आहे. तर ऑब्ट्यूस अँगलसाठी एक काटकोन व एक लघुकोन, म्हणजे याप्रमाणे बघा आपल्याला एक कोन काटकोन म्हणजे असा काटकोन दिलाय आणि एक कोन लघुकोन, म्हणजे जर आपण असा जर काढला तर हा आपल्याला काय झाला? ऑब्ट्यूस अँगल मिळाला, म्हणजे विशाल कोन मिळतो. पण आपल्याला अशक्य विचारलंय, शक्य नाही विचारलंय. सॉरी मित्रांनो, मी शॉर्ट पहिल्यांदा आन्सर की दिलेली शॉर्ट मध्ये, तर तिच्यामध्ये पर्याय हा बरोबर दिलाय, शक्य पर्याय दिला. आपल्याला इथे अशक्य पर्याय विचारलेला आहे, त्याच्यामुळे हा जो पहिला पर्याय आहे तो बरोबर आहे. त्यानंतर म्हणजे पहिला पर्याय बरोबर आहे. आपल्याला चुकीचा पर्याय शोधायचा आहे. त्यानंतर एक विशाल कोन आणि एक लघुकोन, याप्रमाणे जर मी केलं, हा झाला एक विशाल कोन झाला आणि हा एक मी लघुकोन जर काढला तरी सुद्धा होतो, कारण इथे हा काय होईल? इथून जर मी हा केला तर हा सरळ कोन होईल, म्हणजे हे सुद्धा शक्य आहे. म्हणजे हा पर्याय सुद्धा बरोबर आहे, म्हणजे हे पण येणार नाही. तिसरा पर्याय दिलेला आहे 2 लघुकोन. तर ह्याप्रमाणे जर मी असे जर जोडले, समजा मी हा घेतला लघुकोन 70 अंशाचा घेतला आणि हा जर 30 अंशाचा घेतला तर हा काय झाला? 90 अंशापेक्षा काय झाला? 90 पेक्षा काय झाला? 100 ग्रेटर झाला, म्हणजे हा पण विशाल कोन झाला, म्हणजे हे पण शक्य आहे. पण अशक्य काय आहे? तर 2 काटकोन. 2 काटकोन असले म्हणजे 2 राईट अँगल जर मी असे घेतले तर हे 90 + 90 झाले, तर हा काय झाला? सरळ कोन होईल, म्हणजे स्ट्रेट अँगल होईल.
सरळ कोन होईल आणि तो 180 अंशाचा होतो, म्हणजेच तो विशाल कोन होऊ शकत नाही. म्हणून आपल्याला अशक्य असणारी गोष्ट कोणती? पर्याय क्रमांक डी हे त्याचं योग्य उत्तर होतं. 49चा क्वेश्चन आहे पहा. एका संख्येतील अंकांची बेरीज त्या अंकांतून वजा केल्यास हाती आलेली संख्या नेहमी टिंबटिंबने विभागता येईल. आता कोणता पण जर संख्या घेतली, जर मी इथे 36 घेतली तर यांची बेरीज केली 3 + 6, दोन्ही अंकांची बेरीज केली तर ती 9 येते. आता 36 मधून 9 मायनस केले तर ते येतात 27 आणि 27ला 9ने डिवाइड होतं, पूर्ण भाग जातो. अजून मी जर दुसरं उदाहरण घेतलं, मी जर घेतलं 84 घेतले तर 8 + 4 केले तर त्यांची बेरीज येते 12 आणि 84 मधून मी जर 12 मायनस केले तर इथे 72 येतात. 72 हे 9च्या टेबलमध्ये येतात, म्हणजेच 9ने काय होते? विभागता येते. म्हणूनच आपल्याला उत्तर मिळालेलं आहे पर्याय क्रमांक डी, ऑप्शन डी येणार, हे त्याचं योग्य उत्तर येणार. त्यानंतर 50 नंबरचा प्रश्न पहा. सुमितचे वजन 107 किलोग्रॅम आहे आणि संजयचे वजन 82 किलोग्रॅम आहे. दोघांचे वजन नजीकच्या दशकापर्यंत विचारात घेतले तर पहा, इथे आपल्याला दिलेलं आहे सुमित आणि संजय दिलेला आहे. सुमितचं वय 107 किलोग्रॅम वजन आहे आणि याचं 2. आपल्याला जवळच्या दशकामध्ये, दशक म्हणजेच टेन्समध्ये आपल्याला काय करायचं? अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू काढली तर इथे दशक म्हणजे हे झाले, तर याच्यामध्ये हे केले तर जवळ 110 येईल, कारण 7 हे 5 पेक्षा ग्रेटर आहे. 5 पेक्षा 7 ग्रेटर असेल तर आपण पुढची संख्या घेतो, म्हणजे इथे 7 आणि इथे 10, इथे 0, याप्रमाणे जर घेतलं तर पुढचा नंबर घ्यायचा असतो आपल्याला काय करण्यासाठी? अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू घेण्यासाठी. मग आता यामध्ये अशी घेतल्यानंतर इथे ए झाले आणि याचे 80 येईल, म्हणजे 82ला जवळ 80 पडतात आणि इकडे 90. दशकामध्ये जर घेतलं तर इथे 2चा फरक आहे. यांची काय केली? वजाबाकी केली, कारण त्यांनी काय केलेलं आहे? दोघांच्या वजाबाकीतील तफावत, म्हणजे यांची जर वजाबाकी केली तर ती काय होते? 30 किलोग्रॅम होते आणि तो पर्याय आहे पर्याय क्रमांक ए. याप्रमाणे आपल्याला उत्तर मिळेल. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे 51 नंबरचा आहे. यामध्ये बघा, पुढील आपल्याला डायग्राम दिलेली आहे, त्यामध्ये काय दिलेलं आहे? ऑस्ट्रेलियाच्या संघाने पाकिस्तानच्या संघापेक्षा किती अधिक सामने खेळले? तर हे पाकिस्तान आहे. ह्या पाकिस्तानने 24 सामने खेळलेले आहेत आणि ऑस्ट्रेलियाने 32 खेळलेले आहेत, म्हणजे 22 - 24 जर केले तर 8 सामने काय आहेत? अधिक केलेले आहेत ऑस्ट्रेलियाने. म्हणून पर्याय क्रमांक ए हे त्याचं काही उत्तर, बरोबर उत्तर येणार आहे. त्यानंतर 52 नंबरचा क्वेश्चन आहे. एक पूर्णांक तसाच किंवा समान राहतो जर, आता आपल्याला समान राहतो तसाच राहतो म्हणजेच काय? तर त्याचं सममूल्य काढायचं आहे. सममूल्य काढताना आपल्याला काय करावं लागेल? इथे पहा, सममूल्य जर काढायचं असेल, इथे 52 नंबरचा क्वेश्चन आहे. 3/4 घेतला तर त्याला जर मी इथे 2ने मल्टिपल केलं, याला 2ने मल्टिपल जर केलं, म्हणजे सारख्याच त्याला एकाच संख्येने अंश आणि छेद यांना गुणाकार केल्यास की 0 वगळता, म्हणजे 0 न घेता आपण जर गुणाकार 52 नंबरचा 3/4 असेल, त्याला आपण दोन्ही ठिकाणी अंश आणि छेद, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला सारख्याच संख्येने जर गुणले तर याचं आपल्या सममूल्य मिळतं. 3ची दुप्पट होते, इथे 4ची दुप्पट होते. म्हणजे जर या दोन समसंख्या आहेत, याला 2ने जर भाग दिला तर पुन्हा आपल्याला 3/4च मिळेल. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे काय आहे? त्याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर 53 नंबरचा प्रश्न आहे. 30 किलो मिठाईतून 2/3 किलो वजनाची मिठाईचे किती बॉक्स तयार होतील? तर यामध्ये पहा, आपल्याला इथे दिलेले आहे 30 किलो मधून 2/3 kg चे किती तयार होतील? म्हणजे 3 × 3, 3 दुणे 3 त्रिक 3 × 3, 0 0, 3 दुणे 10 to the 20, म्हणजे किती बॉक्स तयार होतील? तर 20 बॉक्स तयार होतील. पर्याय क्रमांक 1 हे त्याचं उत्तर येईल.
त्यानंतर 54 नंबरचा क्वेश्चन आहे 4392 डिवाइड बाय 3.66 इज इक्वल टू 1200 येतं. तर 54 नंबरचा क्वेश्चन पहा, आपल्याला दिलेला आहे जर 4392 ला 3.66 ने भाग दिला तर उत्तर येतं 1200. तर आपल्याला 439.2 डिवाइड बाय 36.6 केलं तर उत्तर काय येईल. आता इथे ही संख्या इथे दिली, ही संख्या इथे दिली आहे, म्हणजे ही इथेच येणार, ही संख्या आपल्याला इथे मिळणार. फक्त आपल्याला दशांश चिन्ह कुठे द्यायचं ते बघायचं आहे. तर हे जर पूर्ण आपण इकडे दिला, हे जर पूर्ण दिला तर उत्तर, तर पॉइंट नंतर 1 आणि इथे पॉइंट नंतर 1 म्हणजे 2 घरं मागे जायचं आहे. इथून जर गेलं तर इथे येईल, म्हणजे पूर्ण काय येईल 12 उत्तर येईल, पर्याय क्रमांक 2. किंवा मग आपण असंही करू शकतो 439.2 अपॉन 36.6 केले, हा दशांश चिन्ह काढून टाकला तर वरती पूर्ण संख्या येईल आणि खाली दशांश चिन्ह येईल. यांना जर आपण भाग दिला तर आपल्याला उत्तर येतं 12 आणि तो पर्याय आहे पर्याय क्रमांक ए वर. त्यानंतर 55 नंबरचा आहे जर आपण 1 ते 20 पर्यंतच्या सर्व संख्या लिहिल्या तर 9 हा अंक किती वेळा येईल. तर 1 ते 100 मध्ये 9 हा अंक 20 वेळा येतो, म्हणून पर्याय क्रमांक बी हे त्याचं उत्तर येणार आहे. पुढचा प्रश्न 56 नंबरचा, एका चौरसाची परिमिती अशा आयताच्या परिमिती इतकी आहे ज्यांची लांबी 17 मीटर व रुंदी 11 मीटर आहे, तर त्या चौरसाचे क्षेत्रफळ किती. आता आपल्याला परिमिती दिलेली आहे, याप्रमाणे चौरस दिलाय आणि ही आयताची आपल्याला लांबी आणि रुंदी दिली आहे. तर ह्याची परिमिती आणि ही परिमिती काय आहे, पेरिमीटर सारखीच आहे. मग आयताची परिमिती म्हणजे पेरिमीटर ऑफ रेक्टँगल, हिच्यामध्ये देतात तर चौरसाचे क्षेत्रफळ. मग आपल्याला इथे परिमिती करायची आहे. 2 कंसामध्ये 17 अधिक 11 केले तर 2 गुणिले 17, 18, 18 आणि 2 28, 28 एक 28 56 होतात, म्हणजे परिमिती 56 आली. तर आपल्याला चौरसाची पण परिमिती काढायची आहे. चौरसाची परिमिती बरोबर 4 गुणिले बाजू याप्रमाणे दिलंय. तर ही परिमिती बरोबर आहे म्हणजे 56. तर याला काय करायचं, 56 ला 4 ने भाग दिला तर आपल्याला बाजू मिळते 4 1 4, 4 1 4, 16 उरले, 4 चौक 16, 16 मीटर काय झाली बाजू झाली. पण आपल्याला विचारलं काय आहे, तर चौरसाचे क्षेत्रफळ विचारलेले आहे, म्हणून आपल्याला $57 नंबरचा क्वेश्चन पहा. 9, 6 आणि 0 या अंकांपासून तयार होणारी 3 अंकी लहान मोठ्यात मोठी संख्या आणि 3 अंकी लहानात लहान संख्यांचा काय करायचं, मल्टिप्लिकेशन गुणाकार करायचा आहे. मोठ्यात मोठी संख्या होते, उतरता क्रम डिसेंडिंग ऑर्डर लावायची आपल्याला. 9, 6, 0 आणि लहानात लहान 6, 0, 9 करायचं, यांचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे. तर त्याचा गुणाकार येतो, याचा गुणाकार केला तर 9 0 0, 9 7 54, 9 6 54, 5 कॅरी ओव्हर, 9 9 81, 81 प्लस 5 86 होतात. हा 0चा 0 म्हणजे 9चा झाला 0, हा 0चा 0 आणि आता इथे 6 ने केलं तर 6 0 जा 0, 6 6 जा 36, 6 9 जा 50, 4 प्लस 3 केले तर 57 होतात. यांची बेरीज केली तर इतकी येते, म्हणजे 5,84,640, 5,84,640 आणि तो पर्याय कुठे आहे, 5,84,640 पर्याय क्रमांक सी वर. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे यामध्ये 58 नंबरचा क्वेश्चन पुन्हा बघा. 30,009 म्हणजे बरोबर किती. एकक, दशक, शतक, हजार, दश हजार आपण असं लिहिलं तर 3,00,00,09 केले तर हे आपण जर घेतले तर
3 10,000 होतात, म्हणजे 3 गुणिले आपण 10,000 केले तर 3 10,000 आणि 9 एकक होतात. म्हणून पर्याय क्रमांक सी हे बरोबर येणार. त्यानंतर 59 नंबरचा प्रश्न बघा. आपल्याला पूर्णांकयुक्त अपूर्णांकांचा गुणाकार आणि त्यांची वजाबाकी दिलेली आणि उत्तर विचारलंय, तर मी याप्रमाणे लिहून घेतलं. तर हिच्यामध्ये या आपल्याला काय करायचं, यांचा अंशाधिक अपूर्णांकांमध्ये रूपांतर करायचं आहे. 8 पंचे 40, 40 अधिक 3 43/8 गुणिले 8 8 64 प्लस 1 65/8 मायनस 8 24 आणि 1 25 25/8 मल्टिप्लाय बाय 8 40 40 प्लस 5 45/8 याप्रमाणे मिळालं. आता आपण यांचं काय करायचं आहे की दशांश अपूर्णांकात याला भाग द्यायचा आहे. तर 8 पंचे 40, 3 उरले, भाग जात नाही म्हणून पॉइंट घेतला आणि याच्यावर मी काय केलं, 0 घेतले, 30 झाले. तर 8 चोक 32, सॉरी 8 त्रिक 24, 32 होतात ते मोठे होतात. तर मग याप्रमाणे आपण भाग दिला. तर 30 मधून 24 गेले, 6 उरले, त्याच्यावर 0 घेतला, 8 7 56, 8 7 56, 4 उरले, त्याच्यावर 0 घेतला, 8 पंचे 40 याप्रमाणे मिळाले. मल्टिप्लिकेशनला याला जर भाग दिला तर 8 8 64, 5 उरले, तर यांना जर भाग दिला आपण तर तो मिळतो इतका. वजाबाकी करायची, याला 25ला 8ने भाग देऊन उत्तर मिळतं. 25ला 8ने भाग दिला तर उत्तर मिळतं 3.125 गुणिले 45ला 8ने भाग दिला तर 5 पॉइंट. आता इथे आपण ही स्टेप नाही केली असती आणि हे 5 घेतले असते, फक्त एवढ्याला आपण भागाकार केला असता तरी आपल्याला ही स्टेप मिळाली असती. तर इथे मिळतात 6.625 याप्रमाणे. आता आपल्याला जवळच्या याच्यामध्ये करायचं आहे, म्हणजे नियरेस्ट अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू काढायची आहे, म्हणजे अंदाजीकरण करायचं आहे. तर इथे याप्रमाणे जर केलं तर इथे 37 होतात, म्हणजे इथे झाले 0.40 किंवा इथे 1 0 म्हणून हे केले, गुणिले इथे 12 आहेत, म्हणजे इथे 8.100 होतील अंदाजीकरणामध्ये. यांचा जर अंदाजीकरण केलं तर 3 इथे 100 होतील, गुणिले इथे 6 आहेत, 5पेक्षा मोठा आहे म्हणून इथे काय येईल 62, म्हणजे इथे 60 येतील, म्हणजे 600. यांचा जर आपण गुणाकार केला, हे 2 2 0 प्रत्येकाकडून जर काढून टाकले आणि यांचा जर गुणाकार केला आपण तर तो मिळतो 43.74 मायनस यांचाच गुणाकार केला तर तो मिळतो 17.36 मिळतं. आणि यांची वजाबाकी करून उत्तर येईल 14तून 6 गेले 8 उरतात, 6तून 3 गेले 3 मिळतात. तेरातून 7 गेले, 6 आले दशांश चिन्हानंतर, 3तून 1 गेला, 2 उरले, म्हणजे इतकं मिळालं. तर याचा आपण जर अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू घेतली पॉइंट नंतर हे होतात तर ते 26च्या आसपास होतात. म्हणून पर्याय क्रमांक बी येणार. आणि सर्वात शेवटचा प्रश्न आहे, एका पुस्तकाची किंमत 100 रुपये आहे. पुस्तक विक्रेता 3 पुस्तके 275 रुपयाला विकतो. आता 3 पुस्तकांची किंमत किती होईल, विक्री किंमत बघा, 3 पुस्तकांची विक्री किंमत 3 गुणिले 100 बरोबर 300 रुपये होतात, म्हणजे खरेदी किंमत. पण तो याच्या ऐवजी काय करतो की 275लाच तो विकतो, 275ला विकतो, म्हणजे इतक्याने द्यायला पाहिजे होते. ही खरेदी किंमत आहे, ही खरेदी किंमत, आणि इतक्याला विकले तर काय होतं 25 रुपये काय झालं, त्याचा तोटा झाला, म्हणजेच लॉस झाला. आणि तो पर्याय क्रमांक डी वर. याप्रमाणे आपण संपूर्ण
20 प्रश्नांचे स्पष्टीकरण बघितले आहेत. तुम्हाला जर हे स्पष्टीकरण आवडले, समजले तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. त्याचप्रमाणे तुम्हाला मिळालेले गुण 20 प्रश्नांचे किती, 25 पैकी किती गुण मिळाले, किती प्रश्न बरोबर आले, नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. त्याचबरोबर तुमच्या मित्रांना शेअर करा, म्हणजे त्यांना सुद्धा त्यांची उत्तरं तपासून बघता येतील. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण उतारे बघणार आहोत. चला तर मग आपण इथेच थांबतो आहोत.